आजच्या या सेवांमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय आजचे सरकारमंत्री श्रीमान आडकर सर, श्री गिरे सर, तसेच इतर सरकारमंत्रीमध्ये अधिकारी श्री पवार सर, आडे सर आणि आपण सर्व आपला सर्वप्रथम मी आज सेवानिमित्त आपला शुभेच्छा देतो. आडकर सर, गिरे सर यांच्याबद्दल काय सांगायचं. त्यांचं कार्य सूर्याच्या तेजाप्रमाणे त्यांच्यापुढे बाजूला जे अनुभव मला आहे त्याबद्दल करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. आदरणीय सर असतील, डॉक्टर सर असतील, ही अशी मुलं आहे की एका शाळेत म्हटलेलं आहे की तारीफ के मोहताज नहीं होते आप जैसे सच्चे लोग. तारीफ के मोहताज नहीं होते आप जैसे सच्चे लोग, क्योंकि असली फूलों पर कभी इत्र नहीं लगाया होते. प्रेरणा से आणि सर्वांनी चालवून कुठल्याही प्रसंगामध्ये सर्वप्रथम डॉक्टर सर असतील किंवा इतर सर असतील तसेच उपस्थित अधिकारी हे सुद्धा आपलं सर्वोपरी देण्याचं कार्य केलेलं आहे. आदरणीय डॉक्टर सर, इथे सर हे त्यावेळेस प्रशासकीय भूमिका बजावतात, त्यावेळेस त्यांना लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह आणि जजिंग अशा प्रकारच्या पावर वेळोवेळी वापरावं लागतं आणि या पावरचा वापर करत असताना कुठे थोडी चूक झाली तर ते अंमलात येण्याचं असतं. कारण प्रसिद्ध राजकीय विचारवंत मॉन्टेस्क्यू यांनी या पावर संदर्भात म्हटलेलं असतं की भिन्न लेजिस्लेटिव्ह and executive power are activated in the same personal body. There can be no liberty. But if the power of judging would be joined to the executive, the judge might become as an operator. परंतु आदरणीय सरांनी या तिन्ही पावरचा ज्यावेळी वेळोवेळी वापर केला त्यावेळेस कधी कुठे कुठल्याही प्रकारची सामाजिकता मिळून न देता समाजामध्ये शांतता आणि सुव्यवस्था कशी वाढली यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. मला सर आवर्जून आपले समोर बसलेले श्री पवार सर यांचं उदाहरण गावाचं वाटतं की एक मागे कायद्याच्या असुव्यवस्था झालेली होती. तिथं बंदोबस्त करत असताना मला वाटतं त्यांच्यासोबत काही असताना त्या समोरच्या माणसाने डिझेल आणावं घेतलं आणि समोरचा त्याला पेट्रोल द्यायच्या भूमिकेतूनच गाडी घेऊन आलो. परंतु अशा परिस्थितीमध्ये त्यांनी कुठली आपली जीवाची पर्वा न करता तो प्रसंग त्यांचा जो गट होता तो धुलवून लावला. याबद्दल मला वाटतं मी काय पवार सरांसाठी खरंच एका गाड्या शालेय जीवनामध्ये भावना असताना अनुभवलं आहे. ते बऱ्याच वेळेस यायचे, काही ओळख नसताना सर ते आमच्याशी बोलायचे, बसल्यावर कधी मुलं बसलेले वाट करत असताना त्यांचं म्हणजे त्यांना हेच पाहिजे होतं की या काही शाळेमध्ये कुठल्या घडू नये, कायदा सुव्यवस्था अवलंबित राहावी. अशा प्रकारचे अनुभव आपल्या सर्वांच्याच दैनंदिन कार्य करत असताना आलेलं आहे. सर अजून काय बोलावं, आपली सकारात्मकता आणि कार्यकुशलता ही आपल्यासाठी कायम शिदोरीत राहणार आहे. मी आपल्या सर्वांसाठी संत तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, पुन्हा गायी न आवडी याची माझी सर्व जोडी, गलगे मुक्ती धन संपदा संत संग येई सदा, तुका ने गर्भवासी सुखे घालावे आपलासे, आपणास आपल्या सर्व कुटुंबियास मी शुभचिंतितो आणि